आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद पार पडणार आहे। महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका या दरम्यान जाहीर केल्या जातील। दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले। आजच निवडणुका घोषित होऊन आजच आचारसंहिता लागू होऊ शकते। 27 नोव्हेंबर आधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे। त्यामुळे आता आज दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। या दरम्यान महाराष्ट्र त्यासोबतच झारखंडसाठी निवडणुकांची घोषणा होऊ शकते। त्यामुळे आजपासून राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल असं बोललं जात आहे। एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी असेल त्यासोबतच महायुती असेल यातले प्रमुख पक्ष जे आहेत त्यांच्या बैठका सुरू आहेत। विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। त्यासोबतच विविध ठिकाणी मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय, सर्वे केले जात आहेत आणि याच अनुषंगावर आता सर्वच राजकीय पक्षांसाठी धाकधूक वाढवणारी बातमी अर्थातच दुपारी 3:30 वाजता आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण झालेली आहे आणि आजच 27 नोव्हेंबर आधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असल्यामुळे आज या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी आणि त्यासोबतच झारखंडसाठी निवडणुकीची घोषणा होऊ शकते। त्यामुळे आजपासूनच महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होईल असं देखील बोललं जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळानं आचारसंहितेच्या आधी निर्णयांचा देखील धडाका लावलेला होता आणि त्यानंतर आता निवडणुकीची तयारी ही आयोगाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अर्थात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीची असं म्हणता येईल। नक्कीच दीपक, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांची घोषणा केली जाईल। जर आज पत्रकार परिषद घेतली तर निवडणूक आयोगाने, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केली जाईल। आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा कधी निवडणूक कार्यक्रमांची घोषणा होते त्यानंतर लगेच त्यात संपूर्ण संबंधित राज्यामध्ये कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहितेच्या पूर्वीची जी सगळी कामं असतात, तयारी असते, ती सुद्धा निवडणूक आयोगाने केली होती। वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील, त्यानंतर मग ज्या सरकार काही आपल्या परीने स्वतः कामं करून घेतं, कारण आचारसंहितेच्या दरम्यान त्यांना त्यांचे अधिकार मर्यादित होतात। त्यामुळे ही सगळी कामं आणि ही सगळी तयारी एक प्रकारची जी आचारसंहितेपूर्वीची असते ती बऱ्यापैकी झाली होती। आता त्यानुसार आज किंवा उद्या आचारसंहिता लागणार हे जवळपास निश्चित होतं आणि त्या अनुषंगाने कालच आपल्याला सर्वांना माहिती आहे की सरकारने देखील कॅबिनेट घेतली आहे। कॅबिनेटमध्ये काही डिसिजन घेण्यात आले, त्यानंतर मग अनेक योजना असतील, अनेक विषय असतील, हे सरकारकडून अगदी शेवटच्या क्षणी मार्गी लावण्यात आले आणि निवडणूक आयोगाने एक प्रशासकीय तयारी जी करावी लागते निवडणुकांच्या घोषणेपूर्वीची, ती प्रशासकीय तयारी केली होती आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात जाऊन त्याविषयीचा सगळा आढावाही घेतला होता की ही तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्यानुसार आता निवडणुकांची घोषणा ही सरकार निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात येईल। मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्यासोबत 2 सहनिवडणूक आयुक्त मिळून ही घोषणा करतील आणि निश्चितच झारखंड या राज्यामध्ये काही नक्षल प्रभावित भाग असल्यामुळे आणि काही जंगल आणि दुर्गम भाग असल्यामुळे एकापेक्षा जास्त टप्प्यामध्ये निवडणुका होतील असा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये मात्र निवडणुका घेत असताना साधारण एका टप्प्यामध्येच निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता यावेळी जर काही नवा प्रयोग किंवा नवा विषय वेगळ्या पद्धतीने काही निवडणूक आयोगाने केलं तर त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही, परंतु आतापर्यंत सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये निवडणुका या एका टप्प्यामध्ये घेतल्या जातील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत ही 26 तारखेला संपते, 26 नोव्हेंबर 2024 रोजी। तर त्यापूर्वी नवी विधानसभा निवडून आली पाहिजे। त्यामुळे साधारणपणे 19 ते 22 नोव्हेंबर। त्यामुळे आज आता या पत्रकार परिषदेकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असेल। सोमेश, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता निवडणुकांचे वेध लागलेले आहेत। दुपारी ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आणि या दरम्यान निवडणुकीची घोषणा, निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।